रामराम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमच्यावर रवी रंडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर हे जे आपले कपडे ते इग्नोर करा. त्याच्या मागचं कारण आहे की मी सध्या ऑफिसमध्ये आणि मी ऑफिसमध्ये होतो. त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या टॉपिकवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला पाहिजे. का तर आपण सुद्धा मराठी माणूस आहोत आणि हे अशा प्रकारचं कृत्य आहे की ज्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणं मला वाटलं की योग्य आहे आणि आपण बनवलं पाहिजे. मी ऑफिसमध्ये होतो आणि आमच्या ऑफिसच्या युनिफॉर्मवरती आम्हाला कोणत्याही प्रकारचा सोशल मीडियावरती एक प्रकारे ती ॲडव्हर्टाइजमेंट होऊन जाते. मग ती करण्यासाठी परवानगी नाही आहे. ओके, त्यामुळं मी काय केलं, मी माझं एक नवीन शर्ट होतं जे मी बॅगमधून घेऊन येतो, कधी इमर्जन्सीला लागतं काय लागतं त्यासाठी. तर ते घालून मी यूज करतो आहे. पाहू शकता तुम्ही, आपण ऑफिसमध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय हे तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. 16 ऑगस्ट 2024 या तारखेला अक्षय शिंदे या नावाच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. ओके, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 20 ऑगस्टला ही जी घटना आहे, ही घटना संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये, मी वार्ता करतोय बदलापूरच्या केसबद्दल, तर ही जी घटना आहे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये समजली. त्यानंतर लोकांनी, आजूबाजूचे असलेले लोक आहेत त्या परिसरामधले सर्वांनी रेल्वेचा जो रूल असतो तो बंद केला आणि काही मोर्चेसुद्धा काढले. खरं तर हे करणं खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून जो अक्षय शिंदे आहे त्या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या न्यायालयाकडून, शासनाकडून, जे काय असेल ते. तर त्याबद्दलच व्हिडिओत मला बोलायचं होतं. तर त्या घटनेला जवळपास 1 महिना उलटून गेला. 1 महिना उलटून गेला, आता सप्टेंबर चालू आहे समजा. अक्षय शिंदे या व्यक्तीवरती त्याच्या पहिल्या ज्या 2 बायका होत्या, अक्षय शिंदे हा एकटा नाही, म्हणजे एक लग्न केलेला माणूस नाही, एक लग्न केलेला तो मुलगा नाही, त्याने 2 लग्न ऑलरेडी केली होती आणि 3रं लग्न करण्याच्या शोधात गडे होता. तर त्या गाड्यावरती केस झाली, केस पडली. कोणती केस हे मला या व्हिडिओत नाही का पण ते बोलू शकत नाही, का तर आपले जे सबस्क्रायबर आहेत ते, किंवा जे मोस्टली आपले आहेत ते वयस्कर आहेत आणि सर्व कंटिन्यू व्हिडिओ बघणार आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की मी त्या गोष्टीचा उल्लेख करावा. बदलापूर केस म्हटल्यावरती, अक्षय शिंदे म्हटल्यावरती तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या केसबद्दल बोलतोय. तर विषय काय झाला, अक्षय शिंदेच्या ज्या पहिल्या 2 बायका होत्या ना, त्या दोघींनी सुद्धा त्याच्यावरती केस टाकली होती की XYZ जे काय असेल ते मी सांगत नाही तुम्हाला. तर त्या केसच्या संदर्भासाठी, त्या केससाठी त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते आपले पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असतील. जवळजवळ 1 महिना उलटून गेला, त्याला अटक केलं तेव्हापासून आणि त्याला घेऊन जाण्याची तारीख होती 23 सप्टेंबर 2024 संध्याकाळचे 6:30, संध्याकाळचे 6:15 आणि वार होता सोमवार, महाकाल. वार सुद्धा चांगलाच आहे, सर्व काही चांगलंच आहे. तर विषय काय झाला, त्याला घेऊन चालले होते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये आपले निलेश मोरे साहेब होते. त्याला घेऊन जात असताना त्याने काय केलं, निलेश मोरे साहेबांच्या कमरेला जी बंदूक होती ती काढली आणि निलेश साहेबांच्या पायावरती त्याने गोळी चालवली. तिथेच त्यांच्या बाजूला संजय शिंदे होते, संजय शिंदे साहेब आपले कर्मचारी होते. तर त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली की हा पळून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हा अजून गोळीबार करेल, अजून गोळी चालवेल, म्हणून त्या सेल्फ डिफेन्ससाठी त्यांनी त्याच्यावरती 3 फायर केले. त्यानंतर त्याला महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तो आपला गेला आपल्याला सोडून, कर्माचे फळ त्याला भेटले, जे काय त्यानं कर्म केले होते. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की आजकाल झाले काय माहिती आहे का, लोक आहेत ना, नको त्या गोष्टीला खूप सपोर्ट करतात आणि चांगल्या गोष्टीला सपोर्ट करायला ते घाबरतात कुठेतरी, असं मला वाटतं. म्हणजे याच अक्षय शिंदेचं सांगतोय तुम्हाला. अक्षय शिंदेला ज्यावेळेस त्याला अटक झाली ना, त्यावेळेस लोकांनी मोर्चे काढले आणि काय त्याच्यामध्ये पॉलिटिक्सवाले सुद्धा होते. त्यावेळेस ते बोलत होते की गव्हर्नमेंट ॲक्शन घेत नाही,
याला फाशी देत नाही किंवा अजून काही कठोर कारवाई करत नाही. आणि ज्या वेळेस ही जी घटना झाली, पोलीस कर्मचाऱ्यांकडून समजा सेल्फ डिफेन्स आहे, तो एकदम क्लिअर आहे. सेल्फ डिफेन्समध्ये त्याला समजा गोळी मारली आणि ती घटना झाली, त्याच्यावरती समजा CID चौकशी होईल, CBIकडे जाईल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु याच्यावरती सुद्धा लोक बोलतात की बंदूक कशी काढली, त्याचे हात नव्हते बांधले का, हे आपण कसं बोलू शकतो? म्हणजे हे विचार येतात तरी कुठून? त्या 3 वर्षाच्या पोरीच्या ठिकाणी आपण आपली पोरगी आपली बहीण आहे असं समजा, मग ही स्टेटमेंट येईल का तुमच्या तोंडून की पोलिसांच्या कमरेची बंदूक कशी काढली त्यांनी किंवा काय काढली? हा विचारच नाही आला पाहिजे डोक्यामध्ये ना. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की असं कसे बोलू शकतात? आता ठीक आहे, आता अक्षय शिंदेची आई वडील, ठीक आहे, ती शेवटी आई वडील आहे तो. आता अक्षय शिंदेची आई बोलते की माझा पोरगा पिचकारी सुद्धा चालवत नाही, माझा पोरगा दिवाळीमध्ये फटाकडे असतात ना, फटाकड्याची बंदूक डिचकाव ती सुद्धा वाजवत नाही. त्याचे वडील बोलतात की माझा मुलगा रस्ता सुद्धा ओलांडू शकत नाही. अहो, रस्ता काय, त्याने भरपूर अशा मर्यादा ओलांडल्या होत्या त्या अक्षय शिंदेने. कारण हे क्रूर वृत्ती येते कुठून हो लोकांमध्ये, कुठून येते? आणि किती क्लिअर होतं, जो आपल्या पहिल्या 2 बायकांना सांभाळू शकत नाही आणि तो 3ऱ्या बायकोच्या शोधामध्ये असेल, तो व्यक्ती किती क्रूर असेल. आणि मी तर बोलतो ठीक आहे, जे काय असेल ते शासनाकडून जे काय असेल ते, आता आपण सांगू शकत नाही नक्की काय घटना होती काय नाही, आपल्याला पुढे समजेलच. परंतु जे काय असेल आपल्याला याच्यामध्ये खरंच आपण बोलतो ना महाराष्ट्र पोलीस काम करत नाहीत किंवा काय असं काही बोलतात पुढारी वगैरे, परंतु मला वाटत नाही महाराष्ट्र पोलीस जर काम करत नसतं तर हा न्याय नसता भेटला. कदाचित पुढचे कित्येक वर्ष लागले असते. जसं कोलकाताची जी केस आहे, डॉक्टर सोबत जे काही झालं होतं ते, ह्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू द्यायच्या आहेत का? नाही. कारण आपण शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांचे भक्त आहोत. आणि जर कुठे अन्याय होत असेल तर तिथं आवाज उठवणं, तिथं वाचा फोडणं हे आपल्याला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. आणि मी म्हणजे मला वाटतंय जे काय असेल ते त्या अक्षय शिंदे सोबत झालं ना, ते कुठेतरी एका बाजूने बरोबर झाले सगळं. कारण जेणेकरून इथून पुढे जे काही जनरेशन आहे, तिथून पुढे जो कोण असेल, जो अशा प्रकारची वृत्ती घेऊन असेल, तो घाबरेल. त्याला कळेल की नाही बाबा, हे जर असं केलं तर साला मारतील, उडवतील डायरेक्ट. मनामध्ये भीती पाहिजे माणसामध्ये. जोपर्यंत भीती नाही ना, तोपर्यंत माणूस काय बोलतात त्याला उलट्या उड्या मारतो. अशी कित्येक उदाहरणं आहेत. आणि महाराष्ट्र पोलीस बद्दल सांगायचं झालं ना, तर अशी भरपूर उदाहरणं आहेत की त्यांनी अक्षरशः म्हणजे सेल्यूट आहे हे मानलं पाहिजे. आणि तुम्हाला लोकांनी सपोर्ट केला पाहिजे ह्या घटनेला. ही जी घटना झाली नाही ती चांगली घटना आहे आणि या घटनेला आपण सपोर्ट केला पाहिजे. ना की आपण बोलतच होतो ना की त्याला फाशी दिली पाहिजे, काय दिली पाहिजे. आणि जर आता ती घटना झाली तर आपण सपोर्ट केला पाहिजे. बरोबर आहे ना? आता जे काही मी कोणत्याही पॉलिटिक्स म्हणजे विषयच नाही आपला. मी इथं दुबईमध्ये, मला काय गरज आहे पॉलिटिक्सची. परंतु कुठेतरी जी घटना आहे ना, ही अक्षरशः दसरा दिवाळी साजरी करण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी सांगेल तुम्हाला, का तर कुठेतरी एका चिमुकलीला न्याय मिळाला. विचार करा ना, समजा अक्षय शिंदेला अशा प्रकारे जे काय ती कारवाई नसती झाली किंवा जे काय असेल ते, पुढे 18 वर्षाने ती पोरगी ज्यावेळेस लग्नाला येईल त्यावेळेस तिला म्हणजे विचार करा ना, म्हणजे काय आता कसं आता न्याय नाही मिळालाय तिला. जे काय झालं, गडी गेला, कर्माने गेला, लवकर गेला. ठीक आहे ना, चांगली गोष्ट झाली, लवकर गेला, चांगली गोष्ट आहे. मला हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. कारण होतं काय हो, आपले ठीक आहे, आपला कंटेंट आपला वेगळा, आपला कंटेंट आहे की दुबईबद्दल आपण एक्सप्लोअर करतो, तुम्हाला दुबईची माहिती देतो. परंतु कुठेतरी फक्त दुबईची माहिती देता देता आपल्या देशात काय चाललं हे पण राहते ना बाजूला. आणि आपलं फोकस हाच असतोय की तुमच्यापर्यंत परफेक्ट माहिती घेऊन येणं, मग ती कोणती असेल, दुबईबद्दल असेल किंवा इंडियाबद्दल असेल, व्हॉटेवर जे पण असेल. आणि मला वाटलं कुठेतरी आजच्या गोष्टीवरती व्हिडिओ करावा. तुम्ही मला कमेंट करून सांगा की आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला.
कारण मला वाटलं की शेअर करावं आणि हे मनात ठेवून चालणार नाही, तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं. बघा मला काय म्हणायचं आहे, जर तुम्ही आपल्या मुलीला बोलता ना की संध्याकाळी 6 वाजायच्या आधी घरी आहे, संध्याकाळी 7 वाजायच्या आधी घरी आहे, हेच तुम्ही आपल्या मुलाला बोला ना. संध्याकाळी 7 वाजायच्या आधी घरी आहे, 6 वाजायच्या आधी घरी आहे. विचारशैली आपली बदलली पाहिजे. जोपर्यंत आपले विचार बदलत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडत जातील आणि त्यांना मात देण्यासाठी आपली महाराष्ट्र पोलीस आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. जो कोण उद्या येईल ना भाईगिरी करायला किंवा अशा प्रकारचे कृत्य करायला, त्याला महाराष्ट्र पोलीस बघतीलच. आपण लोकांनी काय केलं पाहिजे, कारण आपल्या हातात असते हो. आपण कॅन्डल घेऊन जाणं ही आपली शिकवण आहे महाराजांची. कळतंय का मला काय म्हणायचं. कॅन्डल घेऊन जर न्याय मिळत असता तर अशा कित्येक केस आहेत ज्या कॅन्डलने काय होत नाही हो, जशाच तसे सेम टाइम, असं मला वाटतंय. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी तुम्हाला जर बोलणार नाही की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, नो. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की अशा प्रकारचा जर अक्षय शिंदे असेल, पुढं जन्माला येणार असेल, कोण करायला बघणार असेल तर तो आत्ताच थांबेल. का तर इन्काउंटर. तर मंडळी, भेटू अशाच एका निवडीत. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.